नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून आज एक महत्त्वाचा सब्जेक्टवरती चर्चा करतोय। आज 3 मे 2026 नीटची परीक्षा 2 वाजता सुरू होईल, 5 वाजता संपेल। आता दरम्यान 9 वाजण्याच्या दरम्यान तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचा परीक्षेमध्ये 30 ते 40 मार्क्स ग्रो होण्यासाठी काही गेल्या 5 ते 10 वर्षापासून जे एक्झाम मध्ये 11th आवरला काही ट्रिक्स आहेत किंवा जी काही तुक्के मारण्याची पद्धती आहे की जे सक्सेसफुल होण्याची शक्यता आहे आणि ते कशी शक्यता आहे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे। आज आपण जो काही अभ्यास केलाय तो आपण प्रत्यक्षात त्याचं उत्तर तर 100% लिहायला लागलोय, परंतु काही असे एक बाका प्रसंग आपल्या समोर निर्माण होतो की 4 पैकी 2 प्रश्नाची उत्तरं बरोबर आहेत असं वाटतं। कधी कधी असं वाटतं की 4 पैकी 3 प्रश्नांची 3 उत्तरं जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत असं आपल्याला वाटतं। कधी कधी संपूर्ण प्रश्न वाचल्यानंतर हा पहिल्यांदाच वाचतोय आणि ते कशातला आहे ते पण लक्षात येत नाही। मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला एक काही ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे की जेणेकरून त्या ट्रिकच्या आधारे तुम्हाला तुमचा जो स्कोर होणार आहे त्याच्यामध्ये 30 ते 40 मार्काची वाढ होणार आहे। पहिला महत्वाचा मुद्दा ट्रिक ही एक महत्वाचा सगळ्याचा मुद्दा लक्षात घ्या की समजा तो प्रश्न वाचत असताना तो प्रश्न पहिल्यांदाच मी वाचतोय असं वाटायला लागलं तुम्हाला, किंवा हे काय चाललंय कुठल्या चॅप्टर मधला आहे आणि 4ही पर्यायाबद्दल कसल्याही प्रकारचा अंदाज नाही, तो प्रश्न डायरेक्ट सोडून द्या, त्याच्याकडे कसल्याही प्रकारचा म्हणजे ट्रिक म्हणजे त्याच्यामध्ये समजा तुक्का मारण्याचा प्रयत्न करू नका, म्हणजे तो अवॉइड करायचा प्रयत्न करा। म्हणजे तुम्हाला त्या 4ही पर्यायापैकी दुसरा एक महत्वाचा मुद्दा असा राहील की एखादा प्रश्न वाचल्यानंतर त्याचे 4ही पर्याय वाचल्यानंतर 4ही पर्यायामध्ये कन्फ्युजन वाटत असेल, त्या 4ही पर्यायामधील एकही पर्याय आपल्याला एलिमिनेट करता येत नसेल तर तोही प्रश्न तुम्ही सोडून द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। एक दुसरा महत्वाचा मुद्दा की जर समजा तुमच्याकडे 4 पर्यायापैकी एक एलिमिनेट केलाय, एक मात्र 100% उत्तर नाहीये, राहिलेला 3 पैकी उत्तर आहे, या प्रश्नांकडे तुक्का कधी मारायचा जर आपला स्कोर 500च्या अबव गेलाय तरच तुक्का मारायचा आहे। जर समजा तुम्ही 600च्या अबव गेलेला असाल तरी पण तुक्का मारू शकता, कारण तुमचा अभ्यास त्या लेवल पर्यंत गेलाय। त्यामुळे तुम्ही 3 पैकी एक मोस्ट करेक्ट कोणता असू शकतो याच्यावरती जर आपण अंदाज लावला तर कदाचित तुमचा बरोबर येण्याची शक्यता जास्त असते। दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की हे तुक्के कधी मारायचे तर शेवटच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये। आता शेवटच्या 5 ते 10 मिनिट ज्यावेळेस शिल्लक राहतात त्यावेळेस तुम्हाला तुक्का मारण्याची वेळ आली असं समजायला हरकत नाही। तोपर्यंत तुमच्या डोक्यामध्ये संपूर्ण परीक्षेमध्ये किती आपल्याला स्कोर मिळणार आहे, पेपर कशा पद्धतीचा आहे याचा सर्वसाधारणपणे अंदाज आपल्याला लागणार आहे। त्यामुळे तुक्का मारण्याची वेळ कधी आहे तर सर्वात शेवटी आहे असं लक्षात घ्या। दुसरा महत्वाचा मुद्दा, इलिमिनेशन थेरपी मध्ये आपल्याला 4ही पैकी 2 इलिमिनेट केलेले आहेत असं आपल्याला वाटतंय, म्हणजे 2 मध्ये कन्फ्युजन आहे। अशा वेळेस तुम्ही त्या दोन्ही पैकी जे मोस्ट करेक्ट वाटतंय त्याच्यामध्ये त्याला तुक्का मारू शकता। जर समजा 4ही पैकी 3 मध्ये कन्फ्युजन होत असेल आणि इलिमिनेटर एकच होत असेल तर त्यावेळेस ते तुक्का मारायचं का नाही ते शेवटी ठरवू शकता। आणखी काही ट्रिक्स आहेत बघा। सर्वात महत्वाचा मुद्दा की कधी कधी जे तुक्के मारण्यासाठी 100% सुरक्षित भूमिका कधी आहे, 2 मध्ये एक कन्फ्युजन आहे, अशा प्रकारचे तुम्ही 5 ते 6 प्रश्नावरती तुक्के मारले तर तुमचे 3 ते 4 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता आहे, कारण प्रोबॅबिलिटी 50% होते त्या ठिकाणी। दुसरा महत्वाचा मुद्दा की जर समजा तुम्हाला त्याच ठिकाणी 3 मध्ये एक तुक्का मारण्याची वेळ आली तर मात्र शक्यतो 3 मध्ये तुक्का मारण्याची प्रयत्न करू नका, शक्यतो एक एलिमिनेट करण्याचा प्रयत्न करा। सर्वात महत्वाचा मुद्दा, एखादा प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो, सर्वात पुढची ट्रिक आहे ती म्हणजे अशी की एखादा प्रश्न ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस त्याचे 4 पर्याय असतात, त्या 4 पर्यायामध्ये एखादा पर्याय खूप लेंग्दी असेल, जास्त लेंग्दी असेल, म्हणजे मोठा 3-4 ओळीचा एखादा पर्याय असेल तर मात्र लक्षात ठेवायचं आहे की तो जास्त बरोबर असण्याची शक्यता आहे। एखादा पर्याय, आता बघा, एखादा पर्याय छोटाच दिलाय म्हणजे अगदी 1 ओळीत आहे, दुसरा पर्याय 2-1.5 ओळीत आहे, एखादा पर्याय मात्र 4 ओळीचा आहे आणि एखादा पर्याय मात्र अगदी 1-1.5 ओळीचा आहे,
तर त्यामध्ये तुक्का मारण्याची वेळ आली तर जो जास्त लेंग्दी आहे तो प्रश्न बरोबर असण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा महत्वाचा आणखी एक पुढची ट्रिक आहे ती म्हणजे जर समजा एखादा प्रश्नाचं उत्तर अगदी थोड्या एक्सटेंड मध्ये फरक वाटतंय, म्हणजे 4 पर्याय दिलेत, 4 पर्यायामध्ये 1 आणि 3 पर्याय असा आहे की ह्या दोन्हीमध्ये फक्त 1-2 शब्दाचाच फरक आहे आणि बाकीचे सगळे मात्र फार डिफरंट आहेत, तर बाकीचे 2 तुम्ही इलिमिनेट करू शकता आणि या दोन्हीमध्येच आन्सर असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे समान ऑप्शन्स म्हणजे थोडाच बदल आहे, थोडा फरक आहे, अशामध्ये मात्र त्या दोन्हीमध्ये प्रश्नाचं उत्तर असण्याची जास्त शक्यता आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा एक सर्वात पुढची महत्वाची एक ट्रिक अशी आहे की बऱ्याच वेळा एखाद्या प्रश्नाचं उत्तर ज्यावेळेस पर्याय नंबर 1, पर्याय नंबर 2, त्यानंतर तिसरा पर्याय जो असतो तो ए आणि बी बरोबर, कधी कधी हा पर्याय पण असतो की ऑल आर राईट, वरील सर्व बरोबर आहे, आणि कधी कधी असं असतं की वरील कोणतंही बरोबर नाही. आता कधी पण लक्षात घ्यायचं की वरील कोणतंही बरोबर नाही ही प्रश्न येण्याची शक्यता फार कमी असते, नसतेच असं नाही पण खूप कमी असते, दरम्यान एक 10% 15% असते. वरील सर्व बरोबर आहे हे येण्याची शक्यता मात्र अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये 40% शक्यता वाटत असते. कधी कधी सेंटेन्स मध्ये एक आणि बी बोथ आर राईट, दोन्ही बरोबर आहे याची पण शक्यता 50 ते 60% असते. म्हणजे अशा प्रकारचे पर्याय असतील की फक्त एकच पर्याय बरोबर, 2 पर्याय दुसऱ्या वेळेस दुसरा पर्याय बरोबर, कधी कधी तिसरा पर्याय असा असतो की ए आणि बी बरोबर, कधी कधी चौथा पर्याय असा असतो की वरील सर्वच बरोबर आहे. तर याचा अर्थ असा की वरील सर्व बरोबर पेक्षा म्हणजे एक सिंगल स्टेटमेंट बरोबर आहे अशापेक्षा 2 बोथ आर राईट किंवा सर्वच बरोबर आहे वाटण्याची शक्यता पॉसिबिलिटी जास्त असते. वास्तविक पाहता ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहायला गेलं तर आपण तुक्के किती मारायला पाहिजे यावरती पण कधी कधी प्रश्न आहे. पेपर टफ लेवलचा असणार आहे का इझी लेवलचा असणार आहे, पेपर कसाही असू द्या आपल्याला काही फरक पडत नाही. पेपर टफ असेल तर आपला रँक चांगला येईल, सर्वांनाच पेपर टफ असेल, पेपर अवघड असेल सोपा असेल तर सर्वांनाच पेपर सोपा असेल, त्यामुळे काही अडचण नाहीये. बऱ्याच वेळा काय होतं आपण 5 तुक्के लावले, त्यापैकी 3 तुक्के चुकलेत आणि 2 बरोबर आहेत, तरी सुद्धा 3 चुकलेलेचे 3 वजा होतील आणि 2चे 8 मार्क मिळतील, 5 मार्काचा गेन मिळणार आहे. कदाचित 5च्या 5 तुक्के बरोबर आले तर तुम्हाला डायरेक्ट 20 मार्काचा गेन होणार आहे. पण हे तुक्के किती मारायला पाहिजे, दरम्यान 5 ते 10 एवढेच तुक्के मारले पाहिजे. आता 100% शपथ घेतल्यासारखा प्रत्येकाला मी तुक्का मारेनच हाही प्रश्न चुकीचा, ही पण गोष्ट चुकीची आहे. त्याच्याबद्दल कसल्याच प्रकारची आयडिया नाहीये, मला काही 4 मधला पर्याय माहित नाहीये, तर बरोबर येण्याची पॉसिबिलिटी फार कमी आहे, म्हणजे फक्त 25% आहे, लक्षात घ्या. त्यामुळे तुमचा मायनस मार्क मध्ये जाण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे. त्या 4ही पर्यायामध्ये कसल्याही प्रकारचं तुम्हाला अंदाजच लागत नाही, तो सोडून द्या, डायरेक्ट अवॉइड करून टाका. दुसरा महत्वाचा मुद्दा, तुक्का मारलाच पाहिजे का असं नाही, आपला स्कोअरचा अंदाज घेऊन त्याच्यावरती तुक्का मारायचा आहे. शेवटी गोष्ट इलिमिनेशन थेरपी लक्षात घ्या. इलिमिनेशन करत असताना 1 आणि 3 मध्ये इलिमिनेट करायचं असेल, एक तर 50-50 इलिमिनेट झाले म्हणजे 2 इलिमिनेट झालेत, फक्त राहिलेत 2, तर त्याच्यामध्ये तुक्का मारू शकता. 1 इलिमिनेट झाले तर त्या 3 मध्ये 1-1 इलिमिनेट करायचा प्रयत्न करा. एकंदरीत बऱ्याच वेळा ह्यामध्ये जास्तीत जास्त आपण 10 तुक्के मारू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त तुक्के मारलं तर तुम्ही मायनस मध्ये जाऊ शकता. हा स्कोअर ज्या विद्यार्थ्यांचा 550 ते 600 दरम्यान येणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी तुक्का थेरपी ही 100% उपयोगाला येऊ शकते असं माझं म्हणणं आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढे काही तुक्के मारलेले आहेत, फक्त कमी तुक्के मारले पाहिजे, जास्त तुक्के मारायला गेला, मला जर 300 मार्क पडतात राहिलेले भरपूर सारे तुक्के मी मारणार, 100 तुक्के मारत असाल तर मात्र तुम्ही 100% मायनस मध्ये जाणार आहेत, हे लक्षात ठेवा. आपल्याला 5 ते 10 मार्काचा 5 ते 10 प्रश्नांसाठी तुक्के मारू शकता. दुसरी गोष्ट, तुक्का मारायचा का नाही हे मात्र तुम्ही स्वतः जज करू शकता. महत्वाचा हा एक व्हिडिओ तुम्हाला आणण्यासाठी प्रयत्न करा. सगळ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून अशा प्रकारचे तुक्के, खरं तर तुक्का मारण्याची सिस्टम बरोबर आहे का तर 100% चूक आहे, परंतु एक परीक्षा पद्धतीच अशी आहे
की तुम्हाला बरोबर असू दे किंवा नसू दे, जो निवडलेला पर्याय आहे तो तुम्हाला बरोबर येत आहे किंवा अभ्यासातला आहे म्हणून तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत आणि तुम्ही तुक्का मारलाय म्हणून मिळणार नाहीत, अशी काही सिस्टम उपलब्ध नाही. त्यामुळे जरी तुक्का मारलेला असला तो प्रश्न बरोबर असेल तर तुम्हाला 4 मार्क्स मिळणार आहेत. याच थेरपीचा आधार घेऊन आपण तुक्का मारण्यासाठी प्रयत्न करू शकता. आपल्या महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना परीक्षेसाठी आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्स तर्फे हार्दिक शुभेच्छा देऊन अशाच प्रकारच्या प्रत्येक टप्प्यावरती अगदी योग्य गायडन्स, त्याचबरोबर ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये यायचं असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्सवरती दिलेल्या नंबरवरती पेड काउन्सिलिंग असं लिहून पाठवा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.